नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते। आपल्या हिवाळा स्पेशल टिप्सच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे। आणि त्याच रिलेटेड आजचा टॉपिक आहे तो म्हणजे थंडीत लहान मुलं सतत आजारी पडतात। सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन या सगळ्यांवर बचावासाठी माझ्या मुलीची काळजी मी कशी घेते, सोबतच तिची इम्युनिटी बूस्ट व्हावी यासाठी काही टिप्स शेअर करत आहे। त्यात पहिलं टिप ते म्हणजे ऑइलिंग। लहान मुलांची त्वचा नाजूक असते, वातावरणाचा लगेच इफेक्ट होतो, त्यासाठी आपल्याला तेलने मुलांची मालिश करायची आहे। तर हे तेल आपण कुठलेही वापरू शकतो। इथे मी खोबरेल तेल वापरलं आहे, त्याऐवजी राईचं तेल, तिळाचं तेल पण खूप गुणकारी असतं। राईचं तेल थोडं थिक असतं आणि ते बऱ्याच मुलांना इरिटेट करतं, त्यासाठी मी खोबरेल तेलनेच मालिश करत असते। तेलाने मालिश झाल्यानंतर थोड्या वेळाने लगेचच आपल्याला उपटन लावून घ्यायचं आहे। तर ते उपटन म्हणजे आपण मसूरची डाळ, चणा डाळचं घरच्या घरी बनवायचं आहे। त्याच्यामध्ये दही, दूध किंवा मध आणि तेल टाकून व्यवस्थित पेस्ट झाली की सगळीकडे लावून घ्यायचं आहे। इथे मी उपटन मध्ये मध आणि तेल टाकलं आहे। दूध शक्यतो आपल्याला कच्चं टाकायचं आहे आणि उपटन लावल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला थांबल्यानंतर छान गरम पाण्याने आंघोळ करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला रोज मुलांची आंघोळ घालायची आहे। जर आपल्याला रोज शक्य नाही झालं तर आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळेस अशा रीतीचं अभ्यंग स्नान आपल्याला मुलांचं करायचं आहे। थंडी, डेंग्यू, मलेरियाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं। डासांमुळे स्किनवर इन्फेक्शन होतं, इरिटेशन होतं। आपण उपटनमध्ये हळद टाकली आहे जी हीलिंग प्रॉपर्टीज असते त्यात, तर याने खूप मदत होते स्किनला हील करण्यासाठी। सोबतच आपण मध टाकलं आहे। मध मध्ये स्वतःचं एक मॉइश्चर असतं ज्याने आपल्या स्किनला मॉइश्चर मिळतं। तर ही सगळी हीलिंग प्रॉपर्टी असल्यामुळे मुलांना खूप छान फायदा होतो या सर्वांचा। तर आपण शक्यतो प्रयत्न करायचा आहे की आठवड्यातून 2 ते 3 वेळेस अशा रीतीने आंघोळ करायची आहे। आता आंघोळ झाल्यानंतर त्वचा लगेचच कोरडी पडायला सुरुवात होते, तर त्यावेळेला आपल्याला मुलांच्या स्किनला बॉडी लोशन अप्लाय करून द्यायचंय। एक वेळेला आपण थंडीत पावडर नाही लावलं तर चालणार आहे, पण बॉडी लोशन आवर्जून लावायचं आहे। संपूर्ण शरीराला बॉडी लोशन लावल्यानंतर फुल स्लीव्हचे कपडे आपल्याला घालून द्यायचे आहेत। सोबतच आंघोळ झाल्यानंतर अन्विकाला मी टोपी आणि सॉक्स हे किमान 15 ते 20 मिनिटसाठी घालून ठेवत असते। याने जी थंडी हवा वातावरण मधली आहे ती शरीरात जात नाही आणि सर्दी वगैरे लवकर पकडत नाही मुलांना। तर इथे पायाला मला अजून बॉडी लोशन लावायचं वाटलं, कारण तिचे पाय खूप कोरडे पडले आहेत, तर ते लावून घेतले आहेत आणि त्यानंतर सॉक्स घालून तिला 15 मिनिटसाठी तसंच खेळू देणार आहे। आता जोवर मुलं 2 ते 3 वर्ष घरी असतात तर तोवर व्हायरल इन्फेक्शनचा एवढा त्रास होत नाही, परंतु एकदा का मुलं स्कूलला जायला लागली की एकमेकांचे व्हायरल इन्फेक्शन लगेच मुलांना लागतो आणि त्याचा त्रास खूप होतो। हे सर्व टाळण्यासाठी मी अन्विकाला आधीपासूनच बाल अमृत बालाजी तांबेंचं असतं ते देते। यात केशर आणि सुवर्ण भस्म असते जी मुलांची इम्युनिटी स्ट्रॉंग करते, सोबतच मुलांची स्मरणशक्ती देखील वाढवते। तर ही भस्म आपल्याला अगदी चिमूटभर म्हणजे चण्याच्या डाळ एवढी घ्यायची आहे, सोबतच 1 थेंब मधाचा टाकायचा आहे आणि व्यवस्थित छान आपली जी रिंग फिंगर असते त्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला मुलांना देताना देखील सांगितलं गेलं आहे की जी रिंग फिंगर असते आपली उजव्या हाताची, त्याच्यानेच आपल्याला मुलांना हे चाटण द्यायचं आहे। तर अशा रीतीने रोज आंघोळ झाल्यानंतर मी अन्विकाला 1 टाइम देते आणि ज्याने इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत करते।
जेव्हा कधी मला तिच्यामध्ये थोडं व्हायरल इन्फेक्शनची असर वगैरे वाटली तर त्यावेळेस मग मी पहिलं घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचार करत असते. 1 ते 2 दिवस असतात हे व्हायरल इन्फेक्शन, तर आपण घरगुती उपचाराने देखील ठीक करू शकतो, ज्यात सीतोपलादी चूर्ण आहेत, त्यानंतर असे बाळगुटी आहेत. तर ही बाळगुटी घेताना मला सोबतच त्याची पुस्तिका पण मिळाली होती, ज्यात सर्दी, खोकला अशावर घरगुती उपचार त्यांनी सांगितले आहेत. तर हे आधी मी ट्राय करत असते आणि याने जर नाही फरक पडला तर मग मी सिरप वगैरे देत असते. तर आपण देखील नक्कीच अशा रीतीने घरगुती उपचार करू शकतो. त्यानंतरचे म्हणजे मुलांची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी आपण त्यांना काय खाऊ घालतो आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. हल्ली बाजारात भरपूर भाज्या मिळत आहे, तर सीझनच्या अकॉर्डिंग जे काही फळं भाज्या मिळतात त्या आपण मुलांना दिले पाहिजेत. आज मी आलू पराठा बनवत आहे, ज्यात भरपूर कोथिंबीर टाकली आहेत. याच रीतीने आपण मेथी, पालक, दुधी याचे पराठे थालीपीठ बनवून मुलांना देऊ शकतो. आणि फळांमध्ये ऑरेंज आहे, पपई आहे, तर हे विटॅमिन सी सोबतच पाण्याने भरपूर असतात. थंडीत तसंही मुलं पाणी कमी पितात आणि अशी फळं जर आपण दिली तर त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण पण खूप छान टिकून राहतं. त्यासोबतच पराठा थालीपीठ बनवताना आपल्याला तेलाच्या ऐवजी तुपाचा उपयोग करायचा आहे, तर त्याने पण एक इम्युनिटी बूस्टर फूड मध्येच तुपाची गणना होते. तर तूप भरपूर आपल्याला थंडीत द्यायचं आहे. सोबतच आपण शेंगदाण्याचे लाडू, तिळीचे लाडू असे पण इम्युनिटी बूस्ट साठी देऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या टिप तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा. आणि हो, ज्यावेळी सबस्क्राईब करा तेव्हा बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. लास्ट टिप, चिमूटभर आपल्याला हळद आणि सुंठ पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा गूळ आणि बाइंडिंगसाठी तूप. अशा रीतीने एक लाडू बनवून घ्यायचा आहे, जो मुलांना जेवण झाल्यानंतर एक द्यायचा आहे, ज्याने मुलांची पचनशक्ती आणि सोबतच इम्युनिटीमध्ये वाढ होते.